नमस्कार, मी सुनील मयेकर, सीमा आणि सुनील्स किचनमध्ये तुमचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण घरामध्ये आलू परोठा बनवूया. आलू परोठा बनवताना त्याच्यामध्ये कुठली कुठली सामग्री टाकली जाते आणि तो कुठल्या पद्धतीने बनतो आणि तो किती छान बनतो हे आपण बघूया. चला तर आपण बनवूया आलू परोठा. सर्वप्रथम आपण स्टीमरमध्ये बटाटे उकडत ठेवलेले आहेत, ते पूर्ण उकडायला द्यायचे. मी स्टीमरमध्ये लावले, तुम्ही बाहेर टोपामध्ये पण गरम पाण्यामध्ये ते उकडवू शकतात, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. ते शिजल्यावर आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये लागणारी जी सामग्री आहे ती दाखवतो. कोथिंबीर आहे, लिंबू आहे, हळद आहे, मिरची पावडर आहे, धना जिरा पावडर आहे आणि आलं लसूणची पेस्ट. हे आपल्याला सगळी सामग्री आपला बटाटा जो नरम झाला आहे त्याला क्रश करून त्याच्यामध्ये आपण एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये लिंबू टाकायचा. लिंबू टाकण्याचं कारण असं आहे की लिंबूमध्ये थोडासा आंबटपणा असतो, पण हे पुरण आहे ना, जेव्हा आपण पिठामध्ये लाटून घेतो त्यावेळी हे पुरण नरम होत नाही. आणि याच्यामध्ये आता हे सगळं टाकायचं. हळद आहे, मिरची पावडर आहे, धना जिरा पावडर आहे आणि कोथिंबीर पण टाकायची आपल्याला याच्यामध्ये. आणि हे व्यवस्थित मिक्स करून एक सारण आपण तयार करून घेऊया. जास्त जोरात दाबायचं नाही, नाहीतर त्याला पाणी सुटणार. बघा, हे सारण आता तयार झालेलं आहे. याच्यामध्ये चवीप्रमाणे तुम्ही मीठ टाका आणि बरोबर व्यवस्थित मिक्स करून घ्या, पण हलक्या हाताने मिक्स करायचं. आता याच्यामध्ये आपण राईची फोडणी द्यायची. राईची फोडणी गरम तेलामध्ये याच्यासाठी द्यायची कारण आपण आलं लसूणची जी पेस्ट टाकलेली आहे ती कच्ची असते, तर ती तेलामुळे थोडासा तोचा कच्चा पण निघून जातो आणि तो लसणाचा जो वास आहे तो वास येत नाही, कमी प्रमाणात येतो, कारण आपण लसूण कच्चेच टाकलेले आहेत. आता ह्याला पीठ आपण चपाती बनवून त्याच्यामध्ये पीठ व्यवस्थित हा गोळा आतमध्ये टाकून घ्यायचा, पुरण भरून घ्यायचं आणि हा गोळा याप्रमाणे गोल करायचा. आणि हलक्या हाताने त्याला लाटायचं. थोडं पीठ लावून घ्या म्हणजे चिटकायला नको. लक्षात ठेवा, हलक्या हाताने लाटायचं. जास्त तुम्ही प्रेशर केलात तर पुरण सगळं बाहेर येईल. आणि एक मर्यादापर्यंत थोडंसं जेव्हा आपल्याला पुरण आतलं दिसायला लागेल ट्रान्सपरंट, तोपर्यंत लाटायचं. आता याला एका नॉनस्टिक तव्यावर आपण शेकायला घेऊया. आपण एका बाजूने घी लावलेलं आहे. मी याला प्युअर घी लावलंय, तुम्ही तेल पण लावू शकता. जेव्हा तुम्ही घी लावणार याला, बघा थोडासा या बाजूने शिजलेलं आहे थोडंसं. आता याच्यावर थोडंसं आपल्याला परतून घ्या परत. आता दोन्ही बाजूला व्यवस्थित शेकलं गेलेलं आहे. आता याच्यावर घी लावा तुम्ही. घी थोडा पराठा कच्चा पच्चा शिजला त्याच्यानंतरच तुम्हाला त्याच्यामध्ये हे घी लावायचं आहे. लावलं. आता याला परतून घ्या. परत या बाजूनी त्याला थोडंसं घी लावा. मी घी लावतोय, तुम्ही तेल पण लावू शकता, काही याच्यामध्ये प्रॉब्लेम्स नाही आहे, पण घी लावल्याने जरा चांगली चव येते. आता आपला परोठा लगभग तयार झालेला आहे. असे डाग आले पाहिजे त्याला, ब्राउनिश. बटाटे सगळे शिजलेले आहेत पण जास्त वेळ लागत नाही याला, फक्त वरचं कोटिंग व्यवस्थित शिजलं गेलं पाहिजे. आता हा पराठा खायला तयार आहे. आपण याला दही बरोबर पण खाऊ शकतो आणि सॉसपर्यंत पण खाऊ शकतो. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आवडली तर कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. थँक्यू.